नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय पौष्टिक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, ज्यामध्ये आपण फुनके बनवणार आहोत. पण हे फुनके आपण आहे ना चिवळची भाजी किंवा घोळच्या भाजीपासून बनवलेले आहे. अतिशय पारंपरिक रेसिपी आहे. पोकळ आणि चविष्ट हे फुनके कसे बनवायचे ते बघूयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी भरून तुरीची डाळ स्वच्छ 3 पाण्याने धुवून 4-5 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तसेच जर तुम्ही फुनके सकाळी बनवत असाल ना, तर रात्रीच पाण्यामध्ये डाळ भिजवली तरीही चालेल. आता या ठिकाणी बघा, मी इथे चिवळची भाजी घेतली आहे. याला कोणी चिवळची भाजी, घोळची भाजी किंवा मग चिघळसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला काय म्हटलं जातं ते मला नक्की सांगा. त्याचबरोबर ही रानभाजी आहे, तर ही निवडायची कशी? बघा, त्यातले जे देठ आहे ना ते बाजूला काढायचे आणि पानं आपल्याला बाजूला करायचे आहे. खूप जास्त जाड देठ असतील तर ते आवर्जून काढून टाका, कारण ते लवकर शिजत नाही. पण या ठिकाणी अशी ही कवळी भाजी असल्यामुळे ना मी काही देठ तसेच ठेवलेले आहे. शक्य तितके न्यायचे, पानं बाजूला करा आणि देठ बाजूला करून घ्यायचे आहे. आता ही धुणं खूप महत्त्वाचं आहे. ही रानभाजी आहे, त्याचबरोबर ही जमिनीवर उगते, तर हिची शेती केली जात नाही बघा. त्यामुळे ना काय करायचं, ही स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. यामध्ये खूप जास्त माती असते, तर ही अशी मुळासकट उपटून आणलेली असते बाजारामध्ये विकायला. त्यामुळे तिच्या मुळांपाशी खूप माती असते. तुम्ही बघू शकताय, मी अशी 2 ते 3 वेळेस ही भाजी धुवून घेणार आहे, तरीसुद्धा यामध्ये खूप अशी माती निघते. तर महत्त्वाची टीप आहे, नाहीतर मग भाजी खाताना कचकच लागते. त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घेणं इथे खूप गरजेचं आहे. तसेच ही भाजी ना उन्हाळ्यामध्ये जास्त खावी, कारण ही सत्वानं थंड असते. आता इथे मी चांगली धुवून निथळत ठेवलेली आहे. तर इथे भाजी व्यवस्थित निथळून घेणं गरजेचं आहे. तर मी पसरट अशा एका चाळणीमध्येही अशी निथळत ठेवते, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. आता भिजवून घेतलेली तुरीची डाळसुद्धा आपल्याला एका चाळणीमध्ये व्यवस्थित निथळून घ्यायची आहे, म्हणजे फुनक्यांना आकार खूप छान येतो. एक 10-15 मिनटासाठी आपण हे निथळत ठेवूयात. तोपर्यंत वाटणासाठी 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा जिरे घ्यायचं आहे. थोडंसं आधी हे मिक्सरवर फिरवून घेऊयात. आता आहे ना, यामध्ये आपण भिजवून निथळून घेतलेली तुरीची डाळ टाकायची आहे. आता पाणी न टाकता आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ना हिरव्या मिरचीचा वापर थोडा जास्त करा, म्हणजे ना हे मुटके खायला खूप छान लागतात. बघा, असं घट्टसर आपलं हे मिश्रण दळून बारीक रेडी आहे. आता जी चिघळची किंवा चिवईची भाजी आहे ना, ती अगदी बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्ही यापासून आहे ना बेसन पेरून भाजी बनवू शकतात, किंवा थालीपीठ करतानासुद्धा ही भाजी वापरून एकदा थालीपीठ करून बघा, खूप छान लागतात. आता वाटून घेतलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढायची. यामध्ये चिरलेली चिवईची भाजी टाकायची आहे. आम्ही याला चिघळची किंवा चिवईची भाजी म्हणतो. तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा. थोडीशी मुठभर कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा चमचा हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता एका चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. या चाळणीमध्येच आपण फुनके वाफवून घेणार आहोत. आता जी चिवळची भाजीचं मिश्रण आहे ना, ते चांगलं आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि लगेच याला मीडियम आकाराच्या फुनक्यांमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. हे रेस्ट करायला मिश्रण जर ठेवलं ना, तर याला खूप पाणी सुटतं आणि मग आपले फुनके चांगले आकार पकडत नाही. त्यामुळे एकदा का मिश्रणात मीठ टाकलं की लगेच मिक्स करून याचे असे छोटे छोटे आपल्याला फुनके तयार करून घ्यायचे आहेत. तर मी एका चाळणीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर हे असे रचून घेतले आहे, कारण हे वाफून अजून थोडे मोठे होतात, फुलतात. एका भांड्यामध्ये 4 ग्लास पाणी उकळत ठेवायचं. पाण्याला उकळी आली की त्यावर आपली फुनक्यांची चाळणी ठेवायची. हाय फ्लेमवर झाकण ठेवून 15 मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे. एक 15 मिनटं झाले हे बघा. आता आपण बघूयात आपले फुनके कसे वाफले ते. तुम्ही बघू शकता, मस्त फुललेले आहे आणि छान असे शिजलेले सुद्धा आहे. आता ही चाळणी खाली काढून घ्यायची आणि पूर्णपणे हे व्यवस्थित आधी गार करून घ्यायचे. हे फुनके गार झाले की कट करून तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकतात, किंवा मग कढीसोबत तुम्ही हे गरमागरम सर्व करू शकतात. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि कसे वाटले याचा अभिप्राय तर द्या. पण अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.